लहान मुलगा आहे ह्याची गरज वेगळी आहे, हा तरुण मुलगी आहे ह्याची गरज वेगळी आहे, माझी पत्नी आहे हिला वेगळ्या गोष्टी द्यायची, पतीसाठी वेगळ्या गोष्टीची गरज आहे. अशा प्रकारे प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टीची, वेगवेगळ्या समस्याला आणि वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं. परंतु प्रियांनो, देव हे सर्व जाणतो. प्रेज द लॉर्ड. जर जाणतो तर आम्हाला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की देव काही गोष्टी वैयक्तिक देतो तर काही गोष्टी सामूहिक देतो. जसं आज आपल्या हातामध्ये प्रॉमिसेस स्लिप जी आहे ती प्रत्येकाला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. ही वैयक्तिक झाली. परंतु वर्ष 2026 साठी जी प्रॉफिटिक वर्ड आहे किंवा वर्स आहे ती अखिल मंडळीला मिळणार आहे. त्याचप्रमाणे आम्हामध्ये जे ऑनलाईन जॉईन झाले त्यांना देखील त्याचा लाभ मिळणार आहे. तर काही गोष्टी तर काही गोष्टी सामूहिक देखील आपल्याला मिळतात. मंडळीमध्ये आपण आराधना एकत्रही करतो आणि मनापासून आपण एकटं देखील करत असतो. त्यामुळे देवाचं वचन तुमच्याशी माझ्याशी वैयक्तिक बोलतं. अनेक जण मला भेटतात, अनेक चर्चेसमध्ये मी सेवा करायला जातो आणि मग शेवटी भेटत असतात मला लोक म्हणतात, पाळक साहेब आज वचन आहे ना हे माझ्यासाठीच होतं. परंतु कोणीतरी एक व्यक्तीला डोळ्याच्या समोर ठेवून मी संदेश देत नसतो किंवा कोणताही पाळक देत नाही. परंतु ते वचन जेव्हा आपण ऐकतो आणि आपल्याला असं वाटतं अरे हे माझ्यासाठीच होतं, पाळक साहेब आज माझ्याबद्दलच बोलले, देवाचं वचन आज माझ्या जीवनाच्या बद्दल किंवा मला जे गरज होती त्या संदर्भातच बोललेले आहे. आणि ही बाब फार महत्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट ही आहे की देव पवित्र शास्त्रातून बोलत असताना देव सेवकांच्या द्वारे किंवा पुलपीट वरून पण बोलतो. प्रेज द लॉर्ड. दोन गोष्टी, आणि त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी मी सांगितलं, एक पवित्र शास्त्र देवाचं वचन, दुसरं पुलपीट वरून देवाचं वचन. आणि या दोन्ही गोष्टीची महत्व आपल्याला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. हॅलो. आणि हे करत असताना आज आपण देवाचं वचन ऐकत आहोत आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण या वर्षात प्रवेश करणार आहोत तर मी प्रत्येकाला सांगतो की किती लोक आहे ज्यांचं वय 2026 मध्ये वाढणारच नाही. असं कोणी आहे का? नाही. प्रत्येक जण आपल्या ह्या वर्ष 2025 पेक्षा एक पाऊल पुढे, म्हणजे एक वर्ष पुढे वाढताना दिसेल. बरोबर आहे. दुसऱ्या भाषेमध्ये जसं वय वाढतं तसं आपलं शरीर वाढतं. लहान लेकरं मोठे होतात, तरुण किशोर मुलं तरुण होतात, तरुण मध्यम वर्गाकडे जातात, मध्यम वृद्धाकडे जातात, आणि अशा प्रकारे प्रत्येकामध्ये वाढ होते. परंतु प्रियांनो, आपल्याला ही बाब जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला आत्मिकरित्या वाढ या वर्ष 2025 मध्ये मिळत आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. फार महत्वाचं आहे की आपल्या सगळ्या गोष्टीमध्ये वाढ झाली. आज जेवढे पण आपण इथे जे काही आज आपण इथे खूप सुंदर सुंदर साक्ष ऐकलेल्या आहे, प्रत्येकाच्या साक्ष एकमेकांपेक्षा वेगळ्या होत्या, परंतु प्रत्येकाने म्हटलं की आम्हाला ह्याची गरज होती आणि प्रभूने दिलं. प्रेज द लॉर्ड. कारण की देव याविहीर आहे, म्हणजे तो पुरवठा करणारा देव आहे. परंतु प्रियांनो, ह्या गोष्टी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अधिक कशा प्रकारे वाढतील आणि आम्ही आत्मिकरित्या कशा प्रकारे वाढू याकडे तुम्हाला आणि मला जास्त दृष्टी नजर लावायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की आपण मंदिराला येतो आणि तेच जर आमच्या जीवनामध्ये आहे, त्यामुळे साक्ष जेव्हा आम्ही ऐकतो आम्हाला कळतं, कोणालाही कळतं की ही व्यक्ती ज्या अर्थी साक्ष देत आहे त्या अर्थी तिच्या जीवनामध्ये वाढ दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. ती धैर्याने बोलू शकत आहे, ती वचन वाचते, ती देवावर विश्वास ठेवते, ती व्यक्ती प्रार्थना करते, त्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. प्रेज द लॉर्ड. आणि या प्रकारे वाढ होते. नुसतं बसणं, ऐकणं, निघून जाणं हे पुरेसं नाही, परंतु कुठेतरी सुरुवात तर इथूनच होते ना. आपण एकदम आलो चर्च आणि एकदम वाढलो असं होईल का? नाही होणार. कोणी जन्मला आणि एकदम मोठा झाला असंही होत नाही. स्टेप. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही आणि मी जेव्हा चर्चला येतो आपल्याकडे पवित्र शास्त्र असणं गरजेचं आहे. आणि वचन आम्हाला हे शिकतं की ते पवित्र शास्त्र उघडणं मंदिरामध्ये आणि घरी हे निरंतर असणं गरजेचं आहे. मागच्या वर्षामध्ये जेव्हा 31 तारखेला मी बोलत होतो आणि मी तुम्हाला सांगितलं की 365 दिवसामध्ये अनेकांना संपूर्ण बायबल वाचायची आणि पूर्ण बायबल करायचं आहे. किती लोक असे आहे की ज्यांनी पूर्ण बायबल वाचलेले? प्रेज द लॉर्ड. यस. 2-3 हात मला दिसत आहे. प्रभूला धन्यवाद असो. हात खाली करा. खरोखर आपण जोरदार टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी की त्यांनी या वर्ष 2025 मध्ये जेव्हा समारोप झालेला आहे
त्यांनी संपूर्ण पवित्र शास्त्र वाचलेलं आहे. आणि खरोखर यामध्ये आपल्याला देखील वर्ष 2026 मध्ये ठरवायला पाहिजे. आता मी ज्या वचनाकडे येत आहे की देव वचनाद्वारे बोलतो, देव स्वप्नाद्वारे देखील बोलतो, त्याचप्रमाणे देव पवित्र आत्म्याच्या द्वारे देखील बोलतो. प्रेज द लॉर्ड. परत एक पण रिपीट करतो, नुसते स्लिपद्वारे बोलाल किंवा तुम्हाला प्रॉफिटिक वर्डच्या द्वारे नाही, स्वप्नाच्या द्वारे देखील बोलतो. कालच मी रात्री झोपलो आणि मला स्वप्न पडलं आणि कोरे पाळक साहेब आणि माझे वडील, त्याचप्रमाणे अनेक काही जुने एल्डर्स ते दिसले मला. ते सगळे मृत होते, आखाडे अंकल दिसले मला आणि चर्चमध्ये. आणि मला फार नवल वाटलं, अरे हे लोक इथे चर्चमध्ये आणि कसं काय दिसत. पण ते दिसत नव्हते, त्यांच्या कबरा दिसत होत्या मला, त्यांच्या कबरा मला दिसत होत्या. आणि थोड्या वेळात मला नंतर असं दिसलं की ती कबर उघडायला लागली एक 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 एक. आणि मी आश्चर्यचकित झालो, म्हटलं किती घाण वास येत आता, ह्यांची बॉडी इतक्या दिवसापासून इथे ठेवलेली आहे, त्याच्यापासून दुर्गंध दिसत असेल, त्याच्यातून वास निघत असेल, परंतु ते व्यवस्थितरित्या बाहेर पडले आणि ते स्वप्न संपलं. आणि मग मला फार प्रश्न पडला की कसं काय दाखवलं देवाने की मेलेले व्यक्ती ह्यांची कबर आणि ती कबर उघडते. आणि मग मी जेव्हा विचार करू लागलो तेव्हा मला कळालं की खरोखर ते विश्वासामध्ये झोपी गेलेले प्रभू जेव्हा येईल तेव्हा ते कबरा उघडले जातील. प्रेज द लॉर्ड. आणि ते लोक उठतील. प्रेज द लॉर्ड. यस, प्रभू स्वप्नाच्या द्वारे दाखवतो आपल्याला अनेक गोष्टी की खरोखर येणाऱ्या दिवसामध्ये जे प्रभूमध्ये चालतात, जे प्रभूमध्ये आनंदाने झोप, रात्री बायबल वाचून प्रार्थना करून झोपही जातात, त्यांना प्रभू स्वप्नामधून देखील दाखवतो काही गोष्टी. परंतु त्याला असंच सोडून देऊ नका, आपण विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला वाईट स्वप्न पडतं आणि आपण सगळ्यांना सांगतो, अरे असं स्वप्न पडलं, तसं स्वप्न पडलं, आणि आपण खूप विचार करतो की का घडलं असेल, कसं घडलं असेल. परंतु प्रियांनो, स्वप्नामध्ये अनेकदा देव तुमच्याशी आणि माझ्याशी बोलतो, दाखवतो, त्याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. की देवाने ही गोष्ट मला का दाखवली. आपण जे प्रार्थनेत आहे, जे विश्वासात आहे, पाळकांच्याकडे या, बोला, विचार, पाळक साहेब मला असं असं स्वप्न पडलेलं आहे, सिस्टर मला असं असं स्वप्न पडलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं, काय याचा अर्थ असेल. प्रेज द लॉर्ड. कारण की देव पवित्र शास्त्रामध्ये अनेक लोक आहे ज्यांच्याशी तो स्वप्नाच्या द्वारे किंवा दर्शनाच्या द्वारे बोललेला आहे. आणि त्यासाठी आज आपण त्या वचनाकडे जात असताना की प्रॉफिटिक वर्ड मध्ये पहिला मुद्दा जाऊ की ह्याचा अर्थ काय आहे आणि याचा मिनिंग काय आहे. तर हे जे आहे, हे जे संदेश आहे, हे प्रॉफिटिक वर्ड आहे जे आपल्यासाठी किंवा भविष्यसूचक वक्त आहे, जे आपल्या हातात आता थोड्या वेळानंतर पडणार आहे किंवा नियमित आपल्या हातामध्ये पडतात, ते देवापासून किंवा पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या आणि माझ्यासाठी निश्चितच दिले जाणारे असे वर्ष आहे, वचन आहे की जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देव येणाऱ्या दिवसामध्ये काय करणारे ते दाखवण्यासाठी देव देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आमचा देव जिवंत आहे आणि तो दाखवतो, देतो आणि तो आमच्याशी बोलतो. परंतु नुसतं घेणं इतकं पुरेसं नाही. मी आता सांगितलं, त्याचं मनन करणं, चिंतन करणं देखील महत्वाचं आहे. आणि मागच्या दिवसामध्ये जेव्हा हे वचन आपल्या हातामध्ये आलं तर हे शब्द काय करतात, तुम्हाला प्रोत्साहित करतात. अनेक जण खूप आनंदाने घेतात कारण की त्यांना जे गरज असतं तेच त्यांना मिळतं. काही लोकांना मार्गदर्शन, काही लोकांच्या जीवनामध्ये सुधार घडवून आणण्यासाठी, अनेकदा देवाच्या योजना काय आहे तुमच्या जीवनामध्ये ते दाखवण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये गुपित गोष्टी काय आहे, जे लपलेल्या गोष्टी काय ते उघडकीस आणण्यासाठी, किंवा देवाचा उद्देश तुमच्यासाठी नवीन वर्षामध्ये काय आहे, तुमचा उपयोग देव कसा करून घेणार आहे, त्याबद्दल तो या वचनाच्या द्वारे बोलतो. प्रेज द लॉर्ड. बोलतो की नाही? अनुभव आहे तुम्हाला आणि आज देखील नव्याने तुम्हाला त्याचा अनुभव येणार आहे. परंतु मागील वर्ष 2025 किंवा 2024च्या रात्री मी एक प्रॉफिटिक वर्ड दिलं होतं. सांगा शकता की कोणी, कोणतं होतं ते? मागच्या वर्षाचं, मागच्या वर्षीचं 41 आणि 20 वचन वाचा. कोणीतरी जोरात ज्याला सापडलं. येणेकडून लोक तत्काळ पाहतील, जाणतील व मनन करतील व समजतील की परमेश्वराच्या हातून हे झालेलं आहे. इस्रायलाच्या पवित्र प्रभूने हे उत्पन्न केले. नसेल तर बायबलमध्ये टिकमार्क करा, लिहून ठेवा, हायलाइट्स करा. 2025 साठी हे यशाया 41:20 याद्वारे प्रभूने आम्हाला काय सांगितलं आणि हे वर्षामध्ये घडलं ते
की प्रभूने तुम्हाला जे काही दाखवलं, जे काही तुम्ही जाणलं, तसं त्यांनी मनन केलं, त्यांना ते समजलं आणि हे देवापासून आहे असं ते म्हणाले. प्रेज द लॉर्ड. नुसतं वाचून नाही किंवा नुसतं हातात घेऊन नाही, त्यांनी बघितलं, मग जाणलं, मग मनन केलं, मग त्यांना समजलं आणि मग ते म्हटले की नाही नाही नाही, पाळकांपासून नव्हे, या चिठ्ठीपासून नव्हे, तर ह्या चिठ्ठीमध्ये जे देवाचं वचन आहे ते खरोखर देवाच्या द्वारे मला मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हो प्रियानो, आताच आपण बघत आहोत सर्वत्र इलेक्शन आहे आणि या वर्षी जाहीरनामाच कोणी देत नाही. सगळ्यांना माहित आहे हे आम्ही करू, ते आम्ही करू, ते आम्ही करू. लोकांना काहीच माहित नाही त्यांचं कोणत्या पार्टीमधून आम्ही राहणार, कोणत्या पार्टीच्या द्वारे इलेक्ट, हे ते देखील त्यांना माहित नाही. त्यामुळे जाहीरनामा हा प्रकारच नाही कुठे. जाहीरनामा माहित आहे ना तुम्हाला सगळं, की 8-10 कलम असतात, ते ह्या करू, हे करू, हे करू, हे करू. कोणीच काही बोलत नाही. आता बोलायला सुरुवात करतील ते. परंतु प्रियांनो, हे जाहीरनामा पार्टी हे बदलतच राहतात. हे गेले होते कोणत्या तरी पार्टीने आणि कळालं तिथे दुसरा एबी फॉर्म मिळाला त्यांना, दुसऱ्या पार्टीच गेले होते. काँग्रेस बीजेपी कडून जाताना त्यांना शिवसेनाचं गेले होते ते काँग्रेससाठी आणि कळालं त्यांनी दुसऱ्याच पार्टीचं तिकीट त्यांना तिथे मिळालं, एबी फॉर्म मिळाला आणि ते दुसऱ्याच पार्टीत उभा राहिलं. म्हणजे मनुष्य बघा, ही अशी अवस्था या दिवसामध्ये झालेली आहे. परंतु प्रियांनो, आमचा देव तसा नाही. तुम्ही आणि मी जेव्हा मातेच्या गर्भात, तेव्हापासून तो तुम्हाला आणि मला ओळखतो. प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हापासून त्याची योजना आहे, जन्मापासून तो मृत्यूपर्यंत देवाची प्रत्येकासाठी योजना आहे. प्रेज द लॉर्ड. लहान आहे, मग तो मोठा झाला आणि मग वृद्ध झाला आणि मग मरण पावला, इथपर्यंत सगळं देवाने तुमच्यासाठी बरोबर तयार करून ठेवलेलं आहे. परंतु हे वचन जे मागच्या वर्षी होतं की ते पाहतील, ते जाणतील, ते मनन करतील, मग त्यांना समजेल की खरोखर देव महान आहे आणि देव माझ्याबद्दल अद्भुत गोष्टी करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही गरीब नाही, तुम्ही समस्याग्रस्त नाही, तुम्ही अडचणीमध्ये नाही, तुम्हाला दुःख करायची गरज नाही, तुम्हाला निराश व्हायची गरज नाही, कारण की देव हे सर्व होऊच देणार आहे तुमच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणा पाळक साहेब तरी पण प्रॉब्लेम तर येत आहे ना आमच्या जीवनामध्ये, समस्या तर आमच्या जीवनामध्ये येते. तर विचार करा की खरोखर तुम्ही ते जे काही देव तुमच्याशी बोलतो ते तुम्ही पाहिलं आहे का, त्याचं मनन केलेलं आहे का, त्याच्यावर विचार केलेला आहे का, देव काय तुम्हाला सांगतो ते तुम्हाला कळालं आहे का, तसं तुम्ही वागत आहे का. आणि जर वागत आहे तर मग दुःखामध्ये देखील आनंद करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आताच आमच्या बहिणीने ते साक्ष दिली की खूप प्रॉब्लेम आला, 1000 रुपयाची भाजी आणते आणि मी विकते, खूप प्रॉब्लेम आहे, परंतु मी आनंदित आहे. प्रेज द लॉर्ड. मी आनंदित आहे कारण की मला माहित आहे की आज देखील या परिस्थितीमध्ये देखील माझा देव मला अनुकूल आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी हे भविष्यसूचक वचन नुसतं 1 वर्षासाठी नाही, तर निरंतर तुमच्या आणि माझ्यासाठी महत्वाचं आहे. आणि नंबर 2 सेकंड पॉइंट कडे आपण वळूया. जस्ट सेकंड पॉइंट की देव आमचा बोलणारा देव आहे. आमचा देव बोलणारा देव आहे. टॉकेटिव्ह गॉड ज्याला म्हणतो, बोलणारा देव आहे. आमचा देव हा मूक नाही. इथे कुठेच आपल्याला देवाची मूर्ती किंवा फोटो दिसत नाही. सिस्टरांची मी बोललो की म्हटलं एक इथे आपल्याला वचन लावायचंय, परंतु तिथे देखील कुठेच येशू ख्रिस्ताचं चित्र वगैरे लावू नका, कारण की आमचा देव अदृश्य स्वरूपात हजर आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला आपण बघू शकत नाही आणि त्यांना आपण ओळखू शकत नाही, परंतु तो तरी देखील तुमच्या आणि माझ्याशी बोलतो. आणि तो बोलतो कारण की त्याची इच्छा आमच्याशी बोलण्याची आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता पाळक साहेब तुम्ही बोलतात, परंतु जरी मी बोलत असलो परंतु कशात बोलतो मी? देवाच्या वचनात. माझ्याबद्दल किंवा माझ्या घरच्या स्टोरी मी इथे सांगत नाही, तर मी देवाबद्दल तुमच्याशी बोलतो. दुसऱ्या भाषेमध्ये देव तुमच्याशी बोलतो. आणि जेव्हा देव बोलतो त्याची ही इच्छा आहे की तुम्ही देखील बोलायला शिकावं. आणि देवाची बोलण्याचे 2 आपल्याला प्रकार माहिती आहे जे आपण करतो. एक आहे आपण प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना म्हणजे कोणाशी बोलणं आहे? देवाशी. आणि त्याचप्रमाणे आपण पुढे येतो, साक्ष देतो. हे देखील आपण देवाबद्दलच बोलतो. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ही उपकार स्तुती आहे. साक्ष म्हणजे काय असते? उपकार स्तुती. ही खरोखर देवाने माझ्या जीवनात कार्य केलं. म्हणजे आपण देवाशी बोलतो आणि देवही आपल्याशी बोलतो, परंतु आपल्याला ऐकणारे कान आणि ऐकणारं हृदय हवं आहे. प्रेज द लॉर्ड. या वर्षामध्ये तुमच्या बहुत साऱ्या समस्यांचं उत्तर इथे मिळेल की तुम्ही देवाची वाणी ऐका
आणि त्यासाठी एक वचन आपण वाचूया, यिर्मया 33:3. यिर्मया 33:3 ओजस. आणि याद्वारे देवाने यिर्मया संदेशाच्या द्वारे एक सुंदर असं वचन तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि त्याबद्दल आपण स्क्रीनवर देखील वचन बघत आहात. आपल्या पवित्र शास्त्रामध्ये देखील ते वचन आपण बघूया. यिर्मया 33:3. हा, मला हाक मार म्हणजे मी मला हाक मार म्हणजे मी उत्तर देईन, आणि तुला ठाऊक नाही अशा मोठ्या आणि गहन गोष्टी मी तुला सांगेन. प्रेज द लॉर्ड. हे कोण बोलत आहे? परमेश्वर बोलत आहे की मी सांगणार आहे, बोलणार आहे, परंतु काय करायचं आम्हाला काय करायचंय? हाक मारायची. प्रेज द लॉर्ड. आणि आपली हाक म्हणजे आपली प्रार्थना. ती मंदिरात असो, ती घरात असो, आपण रस्त्यावर असो, कुठे आपण त्याला हाक मारायची आहे. आणि हाक मारल्यानंतर देव बोलणार म्हणजे बोलणारच. प्रेज द लॉर्ड. आणि जर तो बोलतो तर आम्हाला ऐकणारे कान देखील हवे. कारण की देवा, आपण लोकांच्या भाषा, लोकांचे शब्द ऐकतो, परंतु देवाचे शब्द अनेकदा आम्हाला ऐकू येत नाही किंवा आम्हाला कळत नाही देव बोलला. आता आपण मागच्या वेळेस मी वारंवार सांगतो की शमूएल जेव्हा त्या कोशाच्या जवळ झोपत असे, देवाने त्याला बोलावलं, परंतु त्याला कळालं का? नाही. परंतु एली होता, तो जो महायाजक होता, त्याला कळालं की नाही, ही जी वाणी आहे ती क्या कोणाची आहे? देवाची वाणी आहे. आणि तेव्हा एलीने त्याला एक शिकवलं की आता ती हाक आली तर तू उत्तर काय देईल? बोल तुझा दास. आणि वचन असं सांगतं की त्या अगोदर देव अनेक वर्षापर्यंत कोणाशी बोलतच नव्हता. प्रथमच त्या पापांच्या नंतर कोणाशी बोलला? तो लहान बाळाशी, शमूएलाशी बोलला. आणि त्यांनी सांगितलं, एलीने पण सकाळी विचारलं, देव बोलला ना, लपवू नको माझ्यापासून. काहीतरी देव बोललाय जे मला आवडणार नाही, कदाचित कठीण असेल, पण तू बोलते. आणि मग शमूएल यांनी काय जे सांगितलं त्याकडे मी जाणार नाही. त्याचा अर्थ हा आहे की देव लहान लेकरांशी देखील बोलतो. परंतु तो शमूएल कुठे होता? देवाच्या मंदिरात होता. प्रेज द लॉर्ड. तो देवाच्या मंदिरात होता. त्याने आपलं जीवन त्याला दिलं होतं, त्याच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित केलं होतं. त्याला काही पाळक बनायचं होतं, त्याला काही याजक बनायचं होतं, त्याला काही महायाजक असं कुठेही नाही, परंतु त्याच्या मातेने त्याला समर्पित केलं आणि तो देवाच्या सानिध्यात राहे. आणि मग देव त्याच्याशी बोलला. महायाजकाशी बोलला नाही, त्याच्याशी बोलला. आणि ह्यावरून आपल्याला कळतं की देव सर्वांशी बोलू इच्छितो, परंतु आपल्याला त्याच्याकडे, त्याच्या जवळ मंदिरात येणं गरजेचं आहे. बायबल स्टडी ही आपल्या चर्चची अतिशय महत्वाची भक्ती आहे. प्रत्येक चर्च महत्वाचं आहे, पण बायबल स्टडी मध्ये देव तुमच्याशी बोलतो आणि तो तुम्हाला शिकवतो. प्रेज द लॉर्ड. आपण आपला पवित्र शास्त्राने डायरी घेऊन, नोट्स घेऊन, हायलायटर घेऊन देवाकडे येण्याची गरज आहे की माझ्याशी देव काय बोलणार आहे. कालच माझे बंधू नाशिकवरून आले आणि मी त्यांच्याशी बोलत होतो आणि ते म्हणाले, मी नेहमी तुमचे बघत राहतो, ऐकत राहतो, इतक्या वर्षापासून संदेश देते, किती झाले? अरे म्हटलं 700च्या वर आता संदेश, आता आज 700वा संदेश आहे. आणि म्हटलं असे 1000च्या वर संदेश माझ्या डायरीमध्ये, माझ्या नोट्समध्ये नेहमी तयार असतात. यस प्रियांनो, जेव्हा आपण श्रम करतो तेव्हा देव आपल्याशी बोलतो. आणि नुसतं बोलून चालणार नाही, तर ते आपल्याला संग्रहित करून ठेवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. एक पाळक म्हणून मला संदेश द्या, त्यामुळे मी नोट्स तयार करून ठेवणारच. ते नोट्स माझ्या हातात, ते मी तयार करणार. परंतु तुमच्याशी तेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तुम्ही आणि मी काय करतो हा फार महत्वाचा. नुसतं ऐकतो, निघून जातो, पुरेसं नाही. पहिली गोष्ट ऐका, दुसरी गोष्ट ते महत्वाचं आहे म्हणून त्याला हायलाइट्स करा, अंडरलाईन करा, ते घरी जाऊन वाचा. आणि अनेक जण नोट्स लिहितात, ते देखील महत्वाचं आहे. आणि याद्वारे तुम्हाला आणि मला एकच बाब लक्षात ठेवा की संस्था येतात, त्यांच्या योजना बदलत राहतात. वेगवेगळ्या सरकार येतील, त्यांच्या वेगवेगळ्या प्रॉमिसेस असतील, ते बदल जातील. मनुष्य जो आहे वेगवेगळं विजन घेतो, वेगळं मिशन घेऊन चालतो, पण परिस्थितीनं ते देखील बदलतात.
आणि काळाच्या प्रवाहात सर्व व्यक्ती हरवून जातात, परंतु एकच आहे जो आज कारण युगानो सारखाच आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो जिवंत परमेश्वर आहे, तो कधी देखील बदलणार नाही. आणि तो काय म्हणतो, तू मला हाक मार म्हणजे मी देईन. म्हणा, तो म्हणतो तू मला हाक मार म्हणजे मी उत्तर देईन. पण उत्तर देत असताना त्यांनी म्हटलं नाही की मी तुला पैसा देईन, मी तुला धन देईन. ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी आहे पवित्र शास्त्रामध्ये. पण देवाला काय देणं आवडतं, तुला ठाऊक नाही अशा गहन व गुप्त गोष्टी. नुसतं पवित्र शास्त्रातली नाही, तर जीवनातल्या गहन गोष्टी. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण म्हणतो काय कळतच नाही, डोकं चालत नाही, काय करावं, काय या परिस्थितीतून आम्ही कसं बाहेर पडू, या आजारातून आम्ही कसं बाहेर पडू, या गरिबीतून आम्ही कसं बाहेर पडू, या टेन्शन मधून आम्ही बाहेर करू. आमचं डोकं चालत नाही, डोकं फुटायची वेळ आलेली, आम्हाला रस्ता सुचत नाही. हे पण बोलतात, ते पण बोलतात, ते पण बोलतात, सगळेजण बोलतात, परंतु आमचं डोकं काम करत नाही. त्यामुळे आपल्याला एक हाक देवाला मारून बघा. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो मी त्या कोणत्याही तुमच्या रहस्य गोष्ट असतील, तुमच्या कोणत्याही अडचणी असेल, कोणताही प्रॉब्लेम सुटत नसेल, मी सोडवायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी देव हा बोलणारा देव आहे. आणि त्या बोलणाऱ्या देवाला आपला प्रतिसाद कसा आहे हे देखील अतिशय महत्वाचं आहे. आणि या प्रतिसादासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा देवाच्या वचनाकडे आपण वळतो. तेव्हा पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. आणि त्याचं वचन हे आहे की हे वचन तुम्ही म्हणतील प्रॉमिस, वर्ड वर्ड वर्ड, हे का महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आपण योहान कृष्ण वर्तमान याचा पहिला अध्याय आणि पहिले 2 वचन कोणीतरी जोरात वाचा की हे शब्द वर्ड हे का महत्वाचं आहे. वाचा. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. तोच आरंभी म्हणजे पृथ्वी निर्मित झाली त्या अगोदर पण देवा परमेश्वरा बरोबर होता. सर्व काही त्या शब्दाच्या द्वारे सर्व काही झालं. तिसरा मुद्दा आहे. आणि त्या वाचून असं झाले असं काही देखील नाही, कारण की त्याच्या ठाई जीवन होते. ते जीवन मनुष्य मात्रासाठी प्रकाश होते. त्या शब्दामध्ये जीवन होतं. मला शब्दामध्ये जीवन होतं, शब्दामध्ये जीवन होतं आणि ते मनुष्यासाठी काय होतं, प्रकाश होतं. आणि पुढे काय लिहिलं 5 वचन. यस, तुमच्या जीवनात किती अंधार असेल, किती तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला काहीच दिसत नाही, आमचे नेत्र आता काही बघू शकत नाही, परंतु देवाचं वचन जे आहे, जो येशू आहे, तो तुम्हाला काय करतो, अंधकारात देखील प्रकाशित करतो. आणि तो अंधकाराने प्रकाशतो, तरी अंधकाराने त्याला, ते शब्द कोण आहे, कोण आहे शब्द, येशू. त्या कोणाच्या बद्दल लिहिलेलं आहे, येशू. आणि तो शब्द आमच्यासाठी देह स्वरूपात प्रगट झाला. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव काय आहे, येशू आहे. त्या शब्दाच्या द्वारे त्यांनी काळाची निर्मित केलं, अखिल पृथ्वी निर्माण केली. आणि ते शब्द तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कार्य करू इच्छितात. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही आणि मी त्याला स्वीकार करणार का. मी परत एकदा रिपीट करतो, हे शब्द एक नॉर्मल शब्द नाही, हे शब्द एक नुसतं काही एक लिहिलेलं एखादं वचन नाही, हे शब्द स्वतः देव आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या देवाचं नाव काय, येशू. जेव्हा आपण या वचनाचा स्वीकार करतो, या प्रॉमिस वचनाचा स्वीकार करतो, या प्रॉफिटिक वचनाचा स्वीकार करतो, म्हणजे आपण कोणाचा स्वीकार करतो, येशूचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्याच्याबद्दल काय लिहिलेलं आहे की त्याच्याद्वारे, वचनाच्या द्वारे सर्व काही झाले. प्रेज द लॉर्ड. तुमच्या आणि माझ्यासाठी सर्व काही होणार किंवा नाही, म्हणा होणार माझ्यासाठी सर्व. यस, माझा विश्वास आहे 2026 मध्ये माझे सर्व प्रश्नाचे उत्तर मिळणार. प्रेज द लॉर्ड. कारण की ते शब्द जे आहेत ते येशू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते शब्द आजच नव्हे तर निरंतर, दररोज जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल, ते शब्द तुमची आणि माझी वाट बघतात. प्रेज द लॉर्ड. नुसतं ह्या शब्दाला तुम्ही धरून बसू नका, याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. परंतु
हा शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी जेव्हा प्रगट होतो, त्या शब्दाला धन्यवाद देणं, त्याचा गौरव करणं अतिशय महत्वाचं आहे. 2 पेत्र याचा 1 अध्याय आणि 19 वचन. 2 पेत्र 1 अध्याय आणि 19 वचनामध्ये ह्या वचनाच्या बद्दल आणखीन खोलवर तुम्हाला आणि मला सांगितलं. हे वचन नुसतं वचन नाहीये, हे एखादं साधं वाक्य नाही ज्याला आपण शाळेमध्ये गेल्यावर काय लिहिलं तर वर सुविचार आहे ना. अधिक निश्चित असे संदेष्टाचे वचन आज तुमच्या आणि माझ्या जवळ म्हणजे हातामध्ये आहे. पुढे यस, जिथे अंधार आहे, जिथे काही कळत नाही, तिथे ते तुमच्यासाठी दिव्याप्रमाणे प्रकाश करतात. आणि पुढे उजेडेपर्यंत तुमच्या अंतःकरणात दिवस उजेडेपर्यंत म्हणजे अंधाराच्या नंतर काय येणार आहे? उजेड. ते वचन जेव्हा तुम्ही स्वीकार करणार, तुमच्या घरातली परिस्थिती, तुमच्या जीवनातली परिस्थिती, तुमच्या जीवनातला अंधकार हा उजेडामध्ये परिवर्तित होणार आहे. आणि त्याच्याबद्दल लिहिले, तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल. बोला, लक्ष द्याल तर बरे होईल. लक्ष द्याल तर. परंतु आपण तसे करत नाही. आपण तसे करत नाही. आपण आपल्या शेजार पाजारांमध्ये लहान लहान मुलं खेळत राहतो, आपण त्यांच्याकडे पण बघतो आणि आपण आपल्या घरातल्या लहान मुलांकडे बघतो. परंतु त्या मुलांकडे बघणं आणि आपल्या घरच्या लेकरांकडे बघण्यामध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की यांची काळजी आणि यांची जबाबदारीचं कर्तव्य आमच्यामध्ये. शेजार पाजारच्या मुलांना आपण बघतो, चांगले आहे वाईट आहे आपण बघतो, परंतु आपण त्यांच्यासाठी धावून जाणार नाही, परंतु सुखदुःखात कोणाबरोबर जाणार आहे? आपल्या घरच्या. प्रभूची देखील ही इच्छा आहे की नुसतं बघून सोडून देऊ नका. हे वचन तुमच्यासाठी देवाने दिलेलं आहे. त्या गोष्टी, ते वचन तुम्ही आपल्या हृदयात जपा. आणि हे संदेश त्याचं वचनाबद्दल लिहिलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये आज अंधकार आहे. तुम्हाला वाटतं की आता काही बदलत नाही, 2025 मध्ये तसं गेलं, 2024 तसं गेलं, 2023 तसंच गेलं, काहीच बदलत नाही माझ्या जीवनामध्ये. तर या वर्ष 2026 मध्ये अनुभव घेऊन पहा. प्रेज द लॉर्ड. यस, नुसतं चिठ्ठी वाचणं किंवा वचन वाचणं पुरेसं नाही, तर ते माझ्याशी काय बोलू इच्छित, ते माझ्याशी काय बोलू इच्छित याबद्दल विचार करा. कारण की आपण अनेकदा विचार करत नाही. अनेक जण मला म्हणतो, पालक साहेब, मी सकाळी पण संदेश ऐकतो, खूप सुंदर सुंदर मोबाईलवर येतात वचन, आम्ही रात्री झोपताना पण वचन ऐकता ऐकता झोपतो, आम्ही दुपारी जेव्हा स्वयंपाक वगैरे होतं, मला वेळ मिळतो, मी वचन ऐकतो. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे, ऐका. परंतु प्रियानो, मनन किती करतात, त्याच्याबद्दल विचार किती करतात? हे वचन माझ्यासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या लेकरासाठी किती उपयोगी आहे याबद्दल विचार करणं यावर्षी शिका. प्रेज द लॉर्ड. आपण नुसते ऐकतो ऐकतो ऐकतो, परंतु विचार करत नाही. जसं आपण पिक्चर स्टोरी हे बघतो आणि थोड्या वेळानंतर विसरून जातो, त्याचप्रमाणे आपण या दिवसामध्ये देवाचा संदेश, देवाचं वचन ऐकतो, एका कानाने दुसऱ्या कानाने निघून जातो. दुसऱ्या दिवशी विचारलं तर आपल्याला काही देखील लक्षात राहत नाही. का लक्षात राहत नाही? कारण की ते वचन आम्ही ऐकलं तर आहे, परंतु त्याच्याबद्दल विचार केलेला नाही. आणि या वर्षामध्ये आता परत एक बार मी 25 रिपीट केलेलं आहे की ऐकेन, मनन करेल, चिंतन करेल, त्या गोष्टीची या वर्षामध्ये गरज आहे. जर आपण जेवलो, आपण जेवण करतो, बरोबर आहे, जेवण केल्यानंतर काय भरतो? नुसतं पोट भरतं का आपलं? नुसतं पोट भरतं का? नाही. आपल्याला काय मिळतं? त्या जेवणापासून ऊर्जा मिळते, त्याच्यामध्ये पुष्य जे न्यूट्रिन्स असतात किंवा पौष्टिक तत्व आहे ते जेवणातून आम्हाला प्राप्त होतात. आणि काही उर्वरित भाग जो आहे, वेस्ट आहे, ते निघून जातं आपल्या शरीरात, बरोबर आहे. परंतु जर काही पण न्यूट्रिएंट्स आपण ग्रहण केलं नाही, आपल्या शरीराने गेलं, तर त्याचा काही लाभ होणार आहे का? त्याचप्रमाणे वचन तुमच्या आणि माझ्या कानातून आज शिरल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक आशीर्वाद तुमच्या आणि माझ्यासाठी लपलेले आहे. प्रेज द लॉर्ड. ते आशीर्वाद आपण घेतो का? की नुसतं एका कानातून घेऊन दुसऱ्या कानातून, जसं आपण भोजन त्या वेस्ट मध्ये जातं, तसं वचन पण वेस्ट मध्ये जात आहे. तर मला सांगू द्या, ते वचन तुमच्यासाठी नुसतं आनंद देणार आहे, परंतु वाढ देणार नाही. आनंद होतो, खूप छान वाटलं, बाळक साहेब खूप सुंदर वचन होतं, खूप आवडलं, परंतु मला काय मिळालं?
त्याबद्दल शून्य, कारण की आम्ही त्यावर विचार केलेला नाही. आणि त्यासाठी आज जेव्हा आपण याकडे बघत आहोत तर पुढच्या मुद्द्याकडे जाऊया, जस्ट नंबर 4 कडे जाऊया आपण, की याचा उद्दिष्ट काय आहे. हे लहान लहान वचन जे तुम्हाला देतात किंवा रोज आपण वाचतो, अनेक जण सकाळी सकाळी उठतात आणि देवातून वचन एक अध्याय वाचतात. काही लोक अध्याय पण वाचतात आणि कॅलेंडरकडे जातात. आपल्या घरी ख्रिश्चन कॅलेंडर असतं, बरोबर आहे. आज तारीख किती आहे, 2 तारीख आहे, मग 2 तारखेचं कोणतं वचन आहे ते वाचतात. काही लोक आणखी थोडेसे पुढे असतात, त्यांना थोडा वेळ मिळते, ते मोबाईल उघडतात. तो मोबाईलमध्ये तर एकदम प्रत्येक व्यक्तीच वचन पाठवत राहतो. आता कोणतं वचन माझ्यासाठी, आता सगळेच वचन वाचल्यानंतर काहीच आपल्याला नसतं, आपण 2-4 वचन इकडचे तिकडे फॉरवर्ड करून टाकतो. म्हणजे नुसतं देणं देणं, ते काही आपल्या उपयोगाचं नाही आणि काही वाचण्याचं नाही. काहीतरी आपल्याला पडतं, आपण ते पुढे शेअर करून टाकतो, फॉरवर्ड करून टाकतो. प्रियांनो, मला निश्चितच हे सांगायचं आहे की हे वचन जे आहे प्रत्येक दिनी देव तुमच्यासाठी काही विशिष्ट गोष्टी घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. परंतु आपण त्याला गांभीर्याने घेत नाही. आज देखील हे वचन तुमच्याकडे येणार आहे, ते वचन तुमच्यासाठी खूप आशीर्वादी ठरणार आहे. परंतु चौथा मुद्दा आहे की या वचनाचा पर्पज काय आहे, उद्दिष्ट काय आहे, हे देखील जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे. तर पहिली गोष्ट आहे की देव नेमक्या आणि थोडक्या शब्दांमध्ये तुमच्यासाठी एक योजना घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड. आज आपण आपल्या हातामध्ये जेव्हा वचन घेऊ तेव्हा आपल्याला कळलं, अरे हे तर 2 लाईन 3 लाईन ओळीच मध्ये वचन आहे, परंतु हे मला खूप गरजेचं होतं, हे मला आशीर्वाद देणारं होतं, असं समजून आपण त्याचा स्वीकार करतो. आणि अनेक जण ते नुसतं स्वीकार करत नाही, तर ते पाठ पण करून टाकते. फार हे वचन खूप सुंदर आहे आणि मी सारखं वाचत आहे, त्यामुळे मला ते वचन काय झालं, पाठ झालं. का? कारण की ते छोटंसं होतं. एवढा मोठा अध्याय मी तुम्हाला दिला, चला तुमच्यासाठी आलेलं आहे साम 119 आलं, तर तुम्हाला 150 वर्ष कधी वाचायचे. तर नेमकं वचन तुमच्यासाठी आशीर्वादाचे शब्द घेऊन येतात आणि सारखे ते जेव्हा आपण रिपीट करतो ते काय होतात, तुम्हाला आणि मला पाठ होतात. दुसरी गोष्ट आहे की अनेक म्हणतात की पाळक साहेब खरोखर या वर्षी मला याचीच गरज होती आणि तेच वचन मला मिळालं. प्रेज द लॉर्ड. पण काही लोक म्हणते पाळक साहेब याची गरज नव्हती तरी मला हे मिळालं, कसं काय मिळालंय, दुसरं द्या, चिठ्ठी बदलून द्या. हो प्रियानो, एकच लक्षात ठेवा, आम्हाला जे वाटतं ते कदाचित देवाला वाटत नाही. आमच्या योजना आणि देवाच्या योजना वेगवेगळ्या. मनुष्याच्या मनात वेगवेगळ्या मसलती येतात, परंतु देवाची योजना स्थिर असते. प्रेज द लॉर्ड. पण आपण म्हणतो नाही चिठ्ठी बदलून द्या, म्हणजे आम्हाला ती योजना पसंत नाही, परंतु जर देवाला तुमच्यासाठी ती योजना आज द्यायची असेल किंवा त्या दिवशी द्यायची असेल किंवा वर्ष 2026 साठी असेल, तर त्याबद्दल विचार करा की देव मला का बदलू इच्छितो. देवा, माझी मागणी ही आहे की मला या वर्षी नोकरी पाहिजे, पण तू देव म्हणतो की नाही, तुला ही नोकरी सोडून किंवा ही नोकरीच पुढे कंटिन्यू करायची, कारण की ह्यामध्येच आशीर्वाद लपलेला. तर देवाची इच्छा ही महत्वाची आहे, आमची नव्हे. तर त्यामुळे चांगलं मिळालं तर प्रेज द लॉर्ड, कदाचित विपरीत मिळालं तर नाराज होऊ नका, कारण की देव कदाचित तुम्हाला या वर्षामध्ये वेगळ्या प्रकारचं काहीतरी दाखवू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट, याचा उद्देश पर्पस हा आहे की अनेकदा देव विश्वासू आहे. देव त्याच्या योजना घेऊन तुम्हाला प्रोत्साहित करण्यासाठी सांगतो. अनेकदा आपण म्हणतो काय पाळायचं, खूप नोकऱ्या शोधल्या या वर्षी, काहीच मिळत नाही, खूप अडचण आहे. परंतु देव अशा प्रकारचं वचन आज काही लोकांना देणार आहे की त्याद्वारे त्यांना नाही, देव आहे माझ्या बरोबर. या वर्षी 2, 4, 5 वर्षापासून मी या गोष्टी मागत होते, परंतु या वर्षी आता देव मला देत आहे, दाखवत आहे, म्हणजे मिळणारच. प्रेज द लॉर्ड. यस, या वर्षी मला या गोष्टी देव देत आहे, दाखवत आहे, म्हणजे या वर्षी 26 मध्ये निश्चित देणार आहे. आणि आपण आनंदित होतो. यावेळी काय होतं, आपण मोटिवेट होतो, प्रोत्साहित होतो. आणि अनेकदा देव म्हणतो घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. अनेक जण घाबरलेले आहे, अनेक जण भयभीत आहे, अनेक जण निराश आहे, अनेक जण चिंताग्रस्त आहे, आणि अनेक वचन असे तुमच्याकडे आज येणार आहे की ज्याद्वारे देव म्हणाल की घाबरू नको, भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तू अग्नीतून चालशील तरी पोळावायचं नाही, जलातून चालशील तरी बुडायचं नाही, कारण की तू माझा आहे. प्रेज द लॉर्ड. तू माझ्या दृष्टीने अमोल आहे. आणि अशा प्रकारचे वचन मिळतील. मागच्या वर्षी मी
एकदम चकितच होऊन गेलो. मला ते वचन बलाने नव्हे पराक्रम नव्हे तू माझ्या हाताने कार्यसिद्धी होईल असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. अरे म्हटलं हे वचन नेहमीच आपण बोलतो तेच वचन माझ्या हातात कसं काय यावं. तेच अनेकदा देव अशा प्रकारे देतो की आपण सरप्राईज होऊन जातो, आपण चकित होऊन जातो. परंतु अनेकदा आमच्या दुःखात क्लेशात सांत्वन देणारं, धीर देणारं, बळ देणारं वचन प्राप्त होतं. काहीही प्राप्त हो, परंतु देवाची इच्छा महान आहे. प्रेज द लॉर्ड. चौथा मुद्दा यामध्ये आहे की अनेकदा आपण काही लोक भरकडच चाललेले. काही लोक इथे होते, पाळक साहेब ते आमच्या भावासाठी देणार, त्यांच्यासाठी देणार, बहिणीसाठी देणार. म्हणतो मग ते चर्चला काय नाही, ते येतच नाही चर्चला. प्रियांनो, आम्ही कदाचित चर्चला येत असो, परंतु आज देखील आम्हाला तो मार्ग, जो देवाचा मार्ग आहे, तो सापडला नसेल. प्रेज द लॉर्ड. आम्ही येतो, आम्हाला आनंद वाटतो, आम्ही येतो, आम्ही प्रार्थना करून घेतो, आम्ही येतो, प्रार्थनेचं उत्तर मिळतं, आम्ही येतो आणि अनेक गोष्टी आमच्या जीवनामध्ये बदलले, परंतु देवाला आवडेल असं जीवन अद्याप पण आम्ही जगत नाही. प्रेज द लॉर्ड. नुसतं देवाला चर्चला येणं आणि प्रार्थना करून घेणं आवडत नाही, तर देवाला हे हवं आहे की तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. मी एक दोन साक्षीमध्ये आज ऐकलेलं आहे, काही लोकांनी म्हणे आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो. प्रेज द लॉर्ड. आणि हे देवाला खूप आवडतं. देवाला खूप आवडतं की तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी नव्हे तर अनेक समस्याग्रस्त आहे, अनेक अडचणी ते त्यांच्यासाठी प्रार्थना करतात. आणि यामुळे आपण सुधारावं, आपल्यामध्ये बदल घडून यावा, आपल्यामध्ये काहीतरी चेंज घडून यावा. 2026 मध्ये आपल्या ज्या जीवनाला एक नवीन डायरेक्शन मिळावं. प्रेज द लॉर्ड. यासाठी काही वचन आज देवाने तुमच्यासाठी ठेवलेले आहे आणि ते तुमच्या हातात लवकरच पडणार आहे. प्रेज द लॉर्ड. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही मध्यस्थी करणारे, तुम्ही कृतिशील विश्वासणारे बनावं, ही देवाची इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. या वर्षामध्ये मध्ये स्वतःची तुम्ही स्वतःसाठी, स्वतःच्या गरजेसाठी खूप काळजी करत होता, खूप गरजा. परंतु देवाने म्हटलं मी आहे ना तुझ्या बरोबर, मी तुला उत्तर देईन ना. तू का घाबरते, तू का भयभीत होतो? बघ, तू इतरांसाठी प्रार्थना सुरुवात कर, इतरांसाठी तू रदबदली करायला, इतरांना जाऊन तू भेट, इतरांना तू मंदिराला घेऊन ये, घरात प्रत्येक व्यक्तीला तू देवाबद्दल बोल, त्याला मंदिरात घेऊन ये. बघ, तुझ्या न मागता अनेक गोष्टी मी तुला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की तुझ्यापेक्षा तुझी गरज काय हे मला अधिक माहित आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामध्येच मुद्दा एक आहे की त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा तुमचं आणि माझं देवावरचं नातं आणखीन मजबूत होतं. प्रेज द लॉर्ड. 2026 मध्ये नुसतं आम्हाला आब्बा बापा म्हणून हाक मारणं नव्हे, तर खऱ्या अर्थाने मी त्याचा राजपुत्र, मी राजकन्या आहे आणि माझ्यामध्ये अधिकार देवाने दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की मी मागेन, मी दिल, मला देव, मी मागेन, माझं उत्तर मला मिळेल, मी माझे प्रश्न देवासमोर मांडेन आणि देव मला निराश करणार नाही. अशा प्रकारचा अधिकार देवाने मला दिलेला आहे. हा विश्वास म्हणजे देवाबरोबर नातं दृढ करणे होय. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी तुम्हाला प्रॉमिसेस वर्ड देखील मिळतात, यासाठी तुम्हाला प्रॉमिसेस वर्ड देव देतो आणि मला विश्वास आहे की अनेक जण ते घेणार आहे. आता हे वचन कसे स्वीकारावे? वचन हातात आले, अनेक जण वाचतात, ठेवून देतात आणि मग वर्षाच्या शेवटी पाळकचा विचारतं कोणतं वर्ष, मागच्या वर्षी. हे बघा पाळकचा हे मिळाला, परंतु वर्षभर त्या वचनाचं केलं काय आपण? ते कुठेतरी हरवून गेलेलं आहे. काही लोकांचे हरवूनच जातात, ते काही दिवसानंतर हरवून जातात. मी म्हणतो हरवणं किंवा नाही हरवणं महत्वाचं नाही. देव म्हणतो की मी माझे वचन तुझं हृदय पटळ करून ठेवू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. तर त्यामुळे आपल्याला 5व्या मुद्द्याकडे वजस की हे कसे स्वीकारावे, हाऊ टू एक्सेप्ट, हे कसे तुम्ही स्वीकारावे. पहिली गोष्ट आहे की हे वचन जे आहे ते देव तुमच्याशी बोलत आहे, हे सर्वांना माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हे मी नाही तर देवाने तुमच्यासाठी बोललेलं आहे. आणि त्यामुळे सर्वात पहिले तुम्ही घरी जा आणि आपल्या पवित्र शास्त्रामध्ये तिथे अंडरलाईट करा, इथे हायलाईट करा आणि तिथे लिहा इयर 2026 साठी मला हे वचन दिलेलं. प्रेज द लॉर्ड. तेव्हा असं तुम्ही लिहितील तर अनेक वचन माझ्या याच्यामध्ये सगळे मी सुरुवातीला हायलाईट करून ठेवलेले, बायबलमध्ये लिहूनच ठेवलेले आहे. ह्या वर्षी हे, ह्या वर्षी हे, ह्या वर्षी हे. आणि हे सर्व जेव्हा आपण करतो तेव्हा देवाला कळतं ह्याला हे वचन महत्वाचं वाटतं. प्रेज द लॉर्ड. ही कृती आहे, ही कृती आहे की देवा तू जर मला दाखवलेलं आहे तर माझं शास्त्र माझ्याकडे आहे आणि त्या शास्त्रामध्ये मी त्याची नोंद करून ठेवलेली आहे. यावरून काय दिसतं?
या वचनाचं महत्व मला वाटतं. दुसरी गोष्ट आहे की हे वचन कधी कधी वचनापेक्षा व्यक्ती देखील तुमच्याशी बोलून जातो. व्यक्ती देखील तुमच्याकडून बोलून जातो. आता या वर्षामध्ये मी काही संदेशामध्ये काही जे मोठे सेवक होऊन गेले, मिशनरीज होऊन गेले, आपण वेगवेगळ्या संतांच्या बद्दल तर बोलतो, मार्क, लूक, योहान, पौल आणि या सगळ्यांच्या बद्दल, अनेक दानियल वगैरे या सगळ्यांच्या बद्दल ऐकतो. परंतु असे अनेक सेवक होऊन गेले, मिशनरीज होऊन गेलेले, ज्यांनी महान मोठी सेवा केलेली. प्रेज द लॉर्ड. आणि आपण त्यांचे जेव्हा चरित्र वाचतो, त्यांच्याबद्दलच्या गोष्टी ऐकतो, जसं टिंडेलच्या बद्दल आपण ऐकलेलं आहे ना, की किती लहान वयात होता तो, आणि सिस्टरने मागील दिवसात टाकलं की त्याला काय केलेलं आहे, भाषांतर करण्यासाठी, इंग्लिश भाषामध्ये भाषांतर करण्यासाठी त्याला काय केलं, जिवंत जाळून टाकले, जिवंत जाळून टाकले. आणि कोणी लोकांनी जाळलं, कोणत्या परके धर्माचे लोकांनी, त्यांच्याच लोकांनी जाळलं. ही बाब देखील ख्रिस्ती लोकांनी ख्रिस्तीलाच जाळून टाकलं. का? कारण की हे वचन नुसतं कोणासाठी आहे, फादरसाठी आहे, पोपसाठी आहे. खालच्या लोकांनी ते वाचू नये, त्यांच्यापर्यंत जाऊ नये. प्रियांनो, असे अनेक संत आहे जे तुम्हाला आणि मला स्पर्श करून जातात. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या गोष्टी वाचा, त्याचा अभ्यास करा. आणि असे अनेक संत आहे, जसं मदर टेरेसाच्या बद्दल, हडसनच्या बद्दल, टेलरच्या बद्दल वाचा. आपल्याला जे पवित्र शास्त्र देणारे विल्यम कॅरी यांनी मराठी पवित्र शास्त्र ते आपल्याला हातात दिलेलं आहे, त्यांच्याबद्दल वाचा. मेथोडिस्ट चर्चची स्थापना करणारे ते बंधूंचे नाव काय, वेस्ली है ना. तर त्यांच्याबद्दल जेव्हा आपण ऐकतो, ते देखील तुम्हाला प्रेरित करतात. ते काही फार महान व्यक्ती होते का? ते तुमच्या आणि आमच्या सारखेच होते, परंतु देवाने त्यांना जेव्हा निवडलं, त्यांनी महान कार्य केलं. प्रेज द लॉर्ड. देवाने नुसतं त्यांनाच निवडलंय का? देवाने नुसतं त्यांनाच निवडलंय का? तुम्हाला आणि मला देखील. आणि जर देव महान आहे आणि त्यांनी महान काम केलं, तर तुमच्या आणि माझ्या जीवनात महान काम होणार आहे की नाही होणार? होणार आहे की नाही होणार? पण आपण म्हणतो नाही, मी असं आहे, मी तशी आहे, मला हे होणार नाही, माझ्याकडून ते होणार. अहो, तुम्ही कोण आहात? तुम्ही देवाचे सेवक आहात, तुम्ही देवाचे निवडलेले पात्र आहे. देव कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. देव अद्भुत कार्य करणार आहे. आणि त्यामुळे आपण ही बाब लक्षात ठेवा की कोणता संत आणि त्याचं जीवन जर तुम्हाला स्पर्श करत आहे, तर ते देखील तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. प्रेज द लॉर्ड. जेवढे पण हे संत आहे, त्यांना कोणीतरी इन्स्पायर केलेलं आहे, त्याला कोणीतरी काय केलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये कोणीतरी त्यांना टच करून गेलेलं आहे. ते कदाचित पवित्र शास्त्राचे संत असतील किंवा त्यांचे सिनियर्स कोणीतरी असतील. त्यांचं जीवन त्यांनी अभ्यासलं आणि त्यानुसार चालण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. तिसरा मुद्दा आहे की स्वप्न. आताच मी सुरुवातीला सांगितलं की स्वप्न आणि दृष्टांत देखील महत्वाचं. अनेकदा तुम्हाला स्वप्न पडतात, काय जण फार वाईट स्वप्न पडतात, झोपच लागत नाही. कालच मी माझ्या एक बहिणीसाठी प्रार्थना करत होतो आणि ते म्हटले की दादा, इतके वाईट स्वप्न पडतात ना, मला खूप भीती वाटते. आणि मग मी उठून बसते आणि मग मला रात्री झोप लागत नाही. आपल्यापैकी अनेक जण असतील ज्यांना असे स्वप्न पडत असतील. परंतु प्रियांनो, मी तिला हेच सांगितलं की स्वप्नाच्या द्वारे सैतान तुझं आत्मिक जीवन डिस्टर्ब करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्याचा जास्त विचार करू नको. आपण फार त्याला इम्पॉर्टन्स द्यायला लागतो. असंच पडलो का, इकडूनच आला का, तिकडूनच आला की, इकडे गेलं तर हे होईल, तिकडे गेलं तर हे होईल, इथे नको जाऊ, तिथे. आपण त्याचा खूप विचार करायला लागतो. आणि ह्याचा मग अर्थ हा आहे की आपण सैतान व त्याच्या या स्वप्नाला जेव्हा इम्पॉर्टन्स देतो, तुमचं आणि माझं आर्थिक जीवन डिस्टर्ब होऊन जातो. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाला तेच हवं आहे. आपण म्हणत सैतानी सत्ता, आम्ही घाबरणार नाही, आम्ही भिणार नाही. या स्वप्नामध्ये काही जरी दिसलं तरी आम्ही देवाचा गौरव करू, तर हे स्वप्न ऑटोमॅटिक येणं बंद होईल आणि मग तुम्हाला देवाच्या संदर्भातल्या योजना स्वप्नामध्ये दिसू लागतील. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी जेव्हा तुमची, मी तिला तेच सांगितलं, जेव्हा तुमची झोप उघडेल, तुम्ही उठा आणि प्रार्थना करू लागा. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यास रात्री झोप लागत नाही, आपण मोबाईल घेऊन खेळत बसतो. त्यापेक्षा हे आहे की आपण बसा, पाणी प्या, प्रार्थना करा. देव पण तुम्हाला आशीर्वाद दिला आणि झोप पण चांगली लागेल. पुढचं आहे की आध्यात्मिक देणगी देणारा देव पुलपीटवरून पण तुमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. ही जागा आहे जिथून देव तुमच्याशी बोलतो आणि त्याचा देखील तुम्हाला आणि मला स्वीकार करणं अतिशय गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आहे आणि 6वा मुद्दा आहे तो की एक वचन देखील लोकांचे जीवन बदलून टाकतात. प्रेज द लॉर्ड. अनेकदा आपण रस्त्याने जात असतो
किंवा आपण चर्चमधून बोलत असतो, कोणीतरी व्यक्ती 6 पॉइंट, कोणीतरी व्यक्ती रस्त्यावरून जातो आणि त्याच्या कानी एखादा आवाज, गीताचा आवाज पडतो किंवा त्याच्या कानी एखादा शब्द पडतो आणि त्याचं जीवन बदलून जातं. मागील दिवसामध्ये मी एक सुंदर साक्ष वाचत होतो आणि त्या साक्षमध्ये असं लिहिलेलं की एक जेलमध्ये एक व्यक्ती होता आणि तो पुष्कळ लोकांना लूटमार करून, म्हणजे त्यांना अटॅक करून त्यांचे पैसे हिसकावणं, हाफ मर्डर आणि अशा अनेक केसेस त्याच्यावर होता. म्हणजे लुटारू प्रवृत्तीचा व्यक्ती होता आणि त्याला जेल झाली. आणि जेलमध्ये आपल्याला माहिती की अनेक लोक जेल मिलिस्ट्रीमध्ये काम करतात आणि ते काय करतात, ट्रॅक्स वाटतात, देवाचं वचन त्याला देतात. आणि असंच पवित्र शास्त्र, नवा करार त्याच्या हातामध्ये पडला आणि नवा करार त्याच्या हातात पडल्यानंतर त्याला खूप राग आला. एक तर त्याला जेल, कोणालाही कैदीला जेल आवडत नाही आणि या जेलमध्ये तो फसला असताना त्यांनी म्हटलं की काय माझं जीवन सगळं वेस्ट गेलेलं आहे, माझ्या मुलांनी, माझ्या पत्नीने, माझ्या घरदाराने मला सोडलं, आज मी इथे खितपत पडलेलो आहे, कोणीच मला विचारणार नाही. अतिशय त्याला चिड आली आणि त्याने बायबल फाडलं आणि बायबलची पानं तो जाळायला लागला आणि सगळं बायबल जवळपास त्याने जाळलं. आणि मग अचानक सगळं जाळल्यानंतर ती आग विजायला लागली तर एक कोपऱ्यामध्ये एक छोटासा तुकडा पडलेला मिळाला आणि त्या तुकडा त्याने हातामध्ये घेतला आणि त्याच्यामध्ये योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय, योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय ह्याचा एक छोटासा तुकडा त्याला सापडला आणि त्या 8व्या अध्यायाच्या 32वा वचन त्याच्या हाती सापडलं. काय लिहिलेलं आहे वाचा. तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. एवढंच वचन त्याचं, ते एवढाच एक तुकडा जो पूर्ण बायबल जाळल्यानंतर एवढंच त्याला तिथे पडला. आता त्यांनी म्हटलं ह्यालाही टाकतो मी कचरा त्या अग्नीमध्ये, परंतु त्यांनी म्हटलं हे काय जरा बघू. आणि त्यांनी जेव्हा वाचलं की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य बंधमुक्त करेल, आणि जेव्हा 36व्या वचनामध्ये तो आला तर त्याला आणखीन एक बात त्याच्यात कळाली, बंधमुक्त कोण करेल बघा. यस, त्याला तर काय पाहिजे होतं, जेलमधून बंधमुक्ती पाहिजे होती, सुटकाच पाहिजे होती. परंतु त्यांनी म्हटलं, त्यांनी पहिले वाचलं की तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बघतो. त्याला काय कळलं सत्य म्हणजे काय, काय कळालं. जेव्हा तो 36व्या वचनामध्ये आला तेव्हा त्याला कळालं की हा पुत्र जो आहे तो मला बंधमुक्त करणार आहे, तेव्हाच खरेखुरे बंधमुक्त आहे. आणि तो मग रडू लागला की अरे एवढं मोठं वचन, एवढं सामर्थ्यशाली वचन मी आजकाल या मुक्तीची वाट सुटत होतो, परंतु जेलमध्ये मुक्तीपेक्षा पापापासून मुक्ती ही महत्वाची आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती मुक्ती मला जेलमध्ये सुटून मिळणार नाही, तर त्याच्यासाठी मला कोणाकडे जावं लागेल, पुत्राकडे जावं लागेल. आणि तो रडायला लागला की माझ्या हातून किती गंभीर चुकीची बाब घडलेली आहे. आणि ते शेजार बाजारचे बघू लागले आणि ते म्हणाले काय झालं, म्हणून मी असं असं कृती मी केलेली रागाच्या भरात. अरे म्हणे काय घाबरू नका, आमच्याकडे एक बायबल आहे, हे घे तू वाच. आणि त्याने जेव्हा बायबल वाचलं त्याचं जीवन बदललं. प्रेज द लॉर्ड. तुझी सुटका झाली, तो बाहेर गेला, ते वचन त्याने घेतलं आणि अनेकांना सुवार्ता गाजवत गाजवत एक मोठ्या चर्चचा पाळक झाला. प्रेज द लॉर्ड. तो रडत साक्ष देत होता की ते वचन मला पूर्ण बायबल सापडलं नाही, मी बायबलचा विरोध केला, परंतु एकच वचनाने माझं जीवन बदलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. आज तेच वचन तुमच्या आणि माझ्या हातात येत आहे, तेच वचन तुमच्या आणि माझ्या हातात येते. आणि या विश्वासाने जेव्हा आपण स्वीकार करतो, देव हृदय बदलतो, देव बंधमुक्त करतो, देव तुमच्या समस्यातून तुम्हाला सोडवतो. परंतु तो देव आहे तरी कोण, त्याचं नाव आहे पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या विश्वासाने त्या व्यक्तीच्या हृदयाला स्पर्श केला आणि तो बदलला. आज तोच देव तुमचं आणि माझं जीवन बदलण्यासाठी तयार आहे. तो तुमचं आणि माझं जीवन बदलण्यासाठी तयार आहे. आणि यासाठी तुम्हाला आणि मला शेवटला मुद्दा आहे की आता काय करायचं आहे. तुम्हाला आणि मला हे शब्द घेऊन काय करायचं आहे. कारण की कनेक्ट जर घेता बाळासाहेब काय करायचं, वाचायचं आणि ठेवून द्यायचं. यस, हेच आपण करत आलो, परंतु आपल्याला आणखीन काहीतरी करण्याची गरज आहे. परंतु मी आपल्याला परत एक वार सांगतो की एकच वचन घेऊन आपण 365 दिवस घालवायचे नाही. तर तुम्ही बाळासाहेब ते एक वचन घेतो, बाकीचं काहीच नाही, माझं तेच वाचतो नाही. निश्चितच ते तुमच्यासाठी प्रेरणास्पद, निश्चितच उत्तेजन देणार आहे. परंतु पवित्र शास्त्र, संपूर्ण पवित्र शास्त्र मी 365 दिवस वाचण्यासाठी तुम्हाला उत्तेजन देणार. परंतु पहिली गोष्ट आहे की हा शब्द मिळाल्यानंतर आता काय करायचं, काय करायचं. हो, जस्ट लास्ट पॉइंट आहे की ह्याचा बेनिफिट काय, परिपूर्ण लाभ हा आहे. पहिला हा आहे की हा मिळाल्यानंतर ह्याला तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये काय करायचं,
हायलाइट करायचं, अंडरलाईन करायचं आणि लिहायचं वर्ष 2026 साठी मिळालेली ही थीम आहे मला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. करणार आहे का? आहे का सर्वांच्याकडे आपलं स्वतःचं बायबल? नाही तर दुसऱ्यांच्याच बायबलमध्ये करत बसू. तसं नाही, स्वतःच्या बायबलमध्ये करा, यासाठी की हे बायबल माझं आहे, देवाने मला दिलेलं आहे, वचन पण माझं आहे आणि देव पण माझा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आशीर्वाद पण माझेच आहे. त्यामुळे मग मी घरी जाणार, जर बायबल इथे नाही आणि जर इथे आहे तर त्वरित इथे आपल्याला करायची गरज आहे. नंबर 2 आहे की आपल्याला हे वचन नुसतं लिहायचं नाही. मी नेहमी माझी बहीण मृण्मयीसाठी तिचं कौतुक करतो, कारण की ती मला म्हणते की दादा मी नुसतं वचन वाचत नाही, मला मिळालेलं वचन बोर्ड एक माझ्याकडे आणि त्या बोर्डवर लिहून ठेवते. प्रेज द लॉर्ड. वाचू या वचन, हबक्कूक 2 अध्याय 2 वचन. खरोखर बोर्डवर लिहायला पाहिजे की नाही? आपण पाळसाहेब बोर्डवर तो शिक्षक लोक लिहितात, परंतु हबक्कूक याचा 2 अध्याय आणि 2 वचन जुन्या करारामधून आपण जाऊया. परमेश्वराने मला उत्तर दिले. आज सगळ्यांना उत्तर मिळणार. किती लोकांना उत्तर मिळणार आहे त्यांच्या प्रार्थनेचं? येस, आम्हा सर्वांना उत्तर मिळणार. परमेश्वराने उत्तर दिले. हा जो दृष्टांत आहे तो लिहून काढ, पाट्यांवर लिहून ठेव. प्रेज द लॉर्ड. कुठेतरी लिही. काही काही स्वप्नामध्ये, काही काही आशीर्वादामध्ये, काही काही साक्षीमध्ये तुम्ही त्यांना लिहून ठेवायची गरज आहे. जर मी तुम्हाला विचारलं की 2015 मध्ये तुमची काय साक्ष होती, तर आपल्याला आठवणार नाही, कारण की मनुष्य म्हणून आपण विसरून जातो. परंतु प्रियांनो, या सर्व गोष्टीची आपल्या डायरीमध्ये नोंद करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. किती लोकांच्याकडे पेन पेन्सिल आहे? सगळ्यांच्याकडे आहे, परंतु सर्व लोक लिहिणं आता विसरून गेले. आता सगळे मोबाईल मोबाईल मोबाईलवर मोबाईल लिहितात. हरकत नाही, मोबाईलवर तुम्ही स्टोअर करा, सेव्ह करा, परंतु हे तुम्ही निश्चितच जपून ठेवा. आणि वचन लिहिले, पुढे काय लिहिलं? तो धावत सुटेल ते वचन वाचत, त्याच्या हाती लागल ते वचन. कारण की हे पवित्र शास्त्राचं वचन काही लोकांनी लिहून ठेवलेलं आहे, ते आज आमच्या हातामध्ये पडलेले आणि आम्ही वाचून ख्रिस्ताकडे धावत जातो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परत एक बार रिपीट करतो की काही संतांनी, सेवकांनी देवाचं वचन त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्राप्त झालं, त्याचं लेखन केलं आणि त्यावर आज देखील अनेक जण लिहितात आणि ते वचन वाचून अनेक लोक देवाकडे धावत सुटतात. प्रेज द लॉर्ड. हे वचन जेव्हा तुम्ही लिहिताल, तुमच्या डायरीमध्ये स्वतःचे लिहितील, जेव्हा तुम्ही त्याची नोंद करता, जेव्हा तुम्ही बोर्डवर लिहितात, हबक्कूक याने प्रकारे म्हणतो की जेव्हा ते ठळक लिहिलं जातं पाटीवर, ठळक ठळक लिहिलं तर सगळ्यांना वाचता येईल असं लिहिलं जातं, तेव्हा जो कोणी ते वाचतो तो देवाकडे धावत येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही म्हणतील पाळक साहेब, हो मी रोज वचन लोकांना पाठवते, मी रोज लोकांना वेगवेगळे शेअर करते, मी 50 लोकांना, मी 20 मित्रांना, मी 20 मैत्रिणींना वचन पाठवते. प्रेज द लॉर्ड, चांगली गोष्ट आहे, परंतु ते खरंच तुम्ही वाचतात का? आणि मी आता सांगितलं नुसतं वाचणं पुरेसं नाही, ते वचन माझ्याशी काहीतरी बोलू इच्छितं. प्रेज द लॉर्ड. कारण की हे वचन कोण आहे? येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हे वचन काय आहे? आणि जर येशू आहे तर आत्ताच मी सुरुवातीला सांगतो की तू हाक मार म्हणजे मी उत्तर देईन. हो प्रभू, हे वचन तुम्हाला आज सकाळी दिलेलं आहे. आज सकाळी मी बायबलचं शास्त्र पाठलं आहे, हे वचनात तू माझ्याशी बोललेलं आहे. आता मला ते वचन कळू दे. प्रेज द लॉर्ड. आणि देव तुमच्याशी माझ्याशी बोलल, आणि जेव्हा देव बोलतो मला सांगायचं, तुमचं मन आनंदाने शांतीने नुसतं भरत नाही, तर तुमची आणि देवाची जवळीकता वाढते. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या मित्रांना म्हणतो, अरे काय वर्षभर फोन नाही केला, आता काय शेवटल्या दिवशी हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर करतो. वर्षभर मला तुझी किती आठवण आली, पण तू कधीच फोन केला नाही. माझ्या इतक्या अडचणी होते, माझ्या एवढ्या समस्या होत्या, पण तू कधी फोन नाही केला ना. आता वर्षाच्या शेवटी म्हणतो हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. काय फायदा तुझा? यस प्रियांनो, देवाला देखील वाईट वाटतं. मी तुझ्या जीवनामध्ये वर्षभरात इतके काम केले, मी इतक्यात भेटलो, मी तुझ्याशी इतक्यात बोललो, परंतु तू कधी देखील मला भेटायला तयार नव्हता. तू माझ्या जवळ यायचा, तू माझं वचन वाचायचा, परंतु मला शोधायचा कधी देखील प्रयत्न केला नाही. आणि ते शोधणं हे देखील गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही या सर्व नोट्स, पेन, डायरी मेंटेन करता, मला सांगू द्या, देव त्याद्वारे तुम्हालाच नव्हे तर येणाऱ्या कितीतरी पिढ्यांना आशीर्वाद देतो. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये मी माझ्या आजोबांच्याकडे गेलो, रेवडन चव्हाण, आणि तिथे एक जुनं बायबल होतं. आणि मग माझ्या आत्या म्हणे, अरे
दादा हे एक बायबल आहे ते तूच घेऊन जा. म्हटलं अरे एवढं जुनं पुराणं बायबल आहे, काय करायचं मला, याचं काय काम. अरे नाही म्हणे, आजोबाने हे बायबल ठेवलं होतं म्हणे, माझ्या घराण्याचं चव्हाण कुटुंब म्हणून जर कोणी पाळक झालं तर हे बायबल त्याला जरूर द्या. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा मी बायबल उघडलं तर सर्वीकडे काही ना काही छोटे छोटे नोट लिहिलेले होते, मुद्दे लिहिले होते. आणि त्यावरून मला कळालं की त्या प्रत्येक वचनाच्या द्वारे माझ्या आजोबाशी देव बोललेला होता. प्रेज द लॉर्ड. माझ्या वडिलांशी देव बोललेला होता, माझ्या पूर्वजांशी बोलला होता, तोच देव माझ्याशी पण बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, हे डायरी, ही बायबल, हे नोट्स आज तुमच्याकडे आहे. तुम्हाला लिहिता वाचता येतं. त्यामध्ये तुम्हाला त्या वचनातून काय आशीर्वाद मिळाला हे मला माहित नाही, हे तुम्हाला आणि देवालाच माहिती आहे. परंतु ते काही दिवसानंतर तुमचे जेव्हा लेकरं वाचतील ते म्हणतील, नाही माझ्या देवा, माझा वडिलांशी बोलणारा, माझ्या मम्मीशी बोलणारा देव हा माझ्याशी देखील बोलणारा देव असेल. प्रेज द लॉर्ड. पण कोरच बायबल दिसत आहे, त्याच्यामध्ये रेशन कार्ड ठेवलेले, त्याच्यामध्ये रुपये ठेवलेले, त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले, त्याच्यामध्ये पॅन कार्ड ठेवलेले, आधार कार्ड ठेवलेले, अशा प्रकारचे जर बायबल सापडले तर त्याचा काही देखील अर्थ नाही. त्याच्यामध्ये देवाचं जिवंत वचन आहे आणि त्यांच्यामध्ये तुमची नोंद देखील सापडू द्या. आणि शेवटला पॉइंट मी संपवतो आणि त्यामध्ये की वर्षाच्या शेवटी जे वचन तुम्हाला मागच्या वर्षी दिलंय त्याच्याबद्दल तुम्ही मनन आणि चिंतन करा. त्याच्याबद्दल काय करा? मनन आणि चिंतन करा की खरोखर देवाने माझ्याशी मागच्या वर्षीमध्ये काय बोललेलं आहे आणि तो आता मला काय देऊ इच्छितो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांकडे काही चिठ्ठी आहे? काढा बरं एखादी चिठ्ठी तुम्हाला सापडते. मागचं मी वाचन, मला मिळालेलं वचन मी वाचतो. जर कदाचित तुमच्याकडे असेल जुनं वचन तर वाचा. वर्ष 2025 साठी माझं वचन येणे आहे. आपण देखील वाचावं मागचं. कारण तुम्ही सगळे प्रकाशाची प्रजा व दिवसाची प्रजा आहात. पहिले थेसलोनिकरास पत्र 5:5 हे वचन शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. आणि हे वचन मला मिळालं की तुम्ही देवाचे प्रकाशाची प्रजा आहे, तुम्ही अंधकाराची प्रजा, हे मागच्या वर्षी मिळालेलं. आणि मग आता मी जेव्हा त्याचा विचार केला की 365 दिवसामध्ये देवाने मला प्रकाशात चालवलं, कारण की आम्ही चालू प्रकाशात, प्रकाशात, त्याच्या प्रकाशात. प्रेज द लॉर्ड. आता लवकरच आपल्या हातामध्ये कॅन्डल येणार आहे. लवकरच आपण कॅन्डल आपल्या हातामध्ये घेणार आहोत, कारण की आपण सर्व देवाचे प्रकाशाची प्रजा आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि त्या प्रकाशाच्या संवेद तुमच्या आणि माझ्या हातामध्ये काय येणार आहे? प्रॉमिस वर्ड येणार आहे. परंतु त्या अगोदर, संपवण्याच्या अगोदर, आता वर्ष 2026 साठी, वजस लास्ट वचन 2026 साठी जे वचन आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. आपण सर्वजण उघडूया आणि यशायाचा 11वा अध्याय आणि 2रं आणि 3रं वचन आपण एकत्ररित्या वाचणार आहोत. यशाया याचा 11वा अध्याय आणि त्यामध्ये 2रं आणि 3रं वचन. आत्ताच मी सांगितलं आणि काही लोकांनी मला वाचून दाखवलं की 2025 मध्ये कोणतं वचन होतं. सगळ्यांनी काढलं? यशाया याचा 11वा अध्याय आणि 2रं वचन स्क्रीनवर देखील दिसत आहे. सगळं आपण एकत्ररित्या सर्वजण मिळून वाचूया. पवित्र शास्त्र आहेत. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा व समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराचा ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याचवर राहील. पुढे परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरून त्याचा न्याय नाही, कानाने ऐकल तेवढ्यावर तो निर्णय करणार नाही. तो नुसता ऐकणारा नाही, तो नुसता बोलणारा नाही, तो त्याच्यावर आत्म्याचा वास होणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा आज तुम्हाला हे सांगत आहे की त्याबद्दल मी संदेश नंतर देईलच की तुमच्यावर तो आत्म्याची ओतणी करत आहे. आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सामर्थ्य देत आहे आणि आत्म्याच्या द्वारे तो तुमचं जीवन बदलत आहे. आणि यासाठी आपण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. शेवटी त्या प्रॉमिसेस वर्ड साठी सन्माननीय पाळक साहेब प्रार्थना करतील आणि मग आपण देवाच्या वचनाकडे. प्रभू आम्ही तर धन्यवाद देतो की वर्ष 2026 मध्ये प्रवेश करत असताना परत एक वार पित्या हे प्रॉफिटिक वर्ड काय आहे, हे भविष्य सूचक शब्द आणि वचन
वचन आमच्यासाठी काय याबद्दल आम्ही स्पष्टरीत्या ऐकलेलं आहे. हो पित्या, हे वचन उगाच आमच्या हातात तू देत नाही. हे उगाच पवित्र परमेश्वर एक परंपरा आहे म्हणून ते आमच्याकडे येत नाही. हे जिवंत वचन आहे ज्याच्याबद्दल येशू तू सांगितलंय की आरंभी देवाचं हे वचन होतं आणि वचनाच्या द्वारे सर्व काही घडलेलं आहे. ते वचन इतर कोणी नव्हतं तर प्रभू येशू होता. आणि ते वचन आज आमच्या हातामध्ये येण्या अगोदर त्या वचनाचं महत्व काय, त्याचं उद्दिष्ट काय, ते आम्ही कसं स्वीकारावं आणि त्याला घेऊन आम्ही कसं पुढे चालावं याबद्दल आम्ही विचार केलेला आहे. हो पवित्र परमेश्वर, तुझ्या वचनाबद्दल आम्ही गंभीर आहोत. ते नुसतं ऐकणं आणि आनंद देण्यासाठी नव्हे तर ते आमच्यासाठी प्रकाश आणि मार्गदर्शक असं आहे. आणि या वर्ष 2026 मध्ये हे एकच वचन नव्हे तर हे पवित्र शास्त्राचं प्रत्येक वचन दररोज माझ्याशी बोलणार. आणि पित्या, मी त्याचं मनन करणार. माझ्याबद्दल देवाची इच्छा काय मी जाणून घेणार. कारण की आज हे 2026 मध्ये तुझं वचन आम्हापर्यंत आलंय की तू आम्हाला समंजसपणाचा आत्मा, संकल्पाचा आत्मा, त्याचप्रमाणे पित्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा येऊन आमच्यावर वस्ती करणार आहे. यासाठी पित्या की आम्ही देवाच्या वचनात आणि देवाच्या जवळ सहभागितात आणखीन वाढावं आणि आमच्या कुटुंबियाची सेवा देवाने मान्य करा. आभार मानतो, स्तुती करतो कारण की तू आज आमच्या जीवनात कार्य केलं. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन. यावेळेस आपण एक गीत गाऊया. या गीत